प्रेक्षकांनो, या नवरदेव हिटलरला या मालिकेमध्ये आता तुम्हाला नवीन नवीन ट्विस्ट येताना दिसणार आहे। ही रेवती आणि यश या कादंबरीच्या सांगण्यावरून रेवतीच्या माहेरी जेवायला येताना दिसणार आहे आणि दुसरीकडे हा जो शूटर असतो लीलाला मारायला आलेला, याचा प्लॅन इथे फसताना दिसतोय। तर प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे। तर प्रेक्षकांनो, मालिकेत सध्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे एजंट लीला हॉटेलवर असतो, मस्तपैकी गिटार वगैरे तो आणतो आणि गिटार वाजवून या सगळ्या गोष्टीचा ते आनंद घेताना दिसतं आणि त्याच्या मागावर तो किशोरने पाठवलेला जो शूटर असतो त्या ठिकाणी त्याच्या मागावरच या ठिकाणी आपल्याला इथे दिसतोय। आणि हा एजंट खूप छान गिटार या ठिकाणी वाजवताना दिसतो आणि हिला लीलाला खूप आवडतं सुद्धा, खूप छान गिटार वाजवता, कौतुकसुद्धा हे करताना दिसते। मला बघा ना, येतच नाही नीट गिटार धड वाजवता येत नाही, तुम्ही मला शिकवाल का, असं ती या ठिकाणी विचारताना सुद्धा दिसते। तेव्हा का नाही शिकवणार, हे घे। आणि हे सगळं करत असताना तेवढं त्याला फोन येतो, पण तो उचलत नाही, परत फोन येतो, उचलत नाही। मी आता मस्त फिरायला आलो, मी कोणाचीच फोन घेणार नाही, असं तो इथे बोलताना दिसतो। तेव्हा इथे लीला बोलते, अहो असं काय करता, सारखं सारखं या ठिकाणी फोन येतोय, तो एकदा फोन घ्या, महत्त्वाचा पण असू शकतो ना, काहीतरी कोणाला प्रॉब्लेम असेल, एकदा करा फोन, बघा कोणाचा आहे। आणि मग हा जे तुम्हाला पाहायला मिळेल की थोडासा लांब जाऊन या ठिकाणी बोलताना दिसतो आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन ही लीला इथे एकटी असते। आणि मग हा शूटर किशोरने पाठवलेला बंदूकसुद्धा काढताना दिसतो, लोड करतो, पण या ठिकाणी गोळी चालवणार असतो, पण त्याच्या हाताला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की थोडासा चिमटा बसल्याने बोटातून खूप रक्तसुद्धा या ठिकाणी येताना दिसते आणि बंदूक खाली पडताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे। आणि मग हे सगळं थांबून लीला हे सगळं बघते, गिटार बाजूला ठेवते आणि त्या माणसाकडे आपल्याला येऊन त्याला विचारताना दिसते, काय झालं, तुम्ही ठीक आहेत ना, अशी विचारपूस करताना इकडे आपल्याला दिसते। आणि यानंतर मग तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की इथे त्याच्याकडे लक्षात येतो, हा ओळखीचा होता, मागे नाही का त्याचं या ठिकाणी वॉलेट पडलं होतं, तो हा तोच माणूस होता। ती विचारत सुद्धा, तुम्ही तेच ना, मागे वॉलेट पडलं मी तुम्हाला दिलं होतं ते, आणि बापरे तुमच्या बोटाला किती लागले, काळजी करताना या ठिकाणी लीला दिसते आणि लगेच रुमाल त्याला काढून देताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आणि डॉक्टरांकडे जा अशी ती काळजी करताना या शूटरची इथे आपल्याला दिसतोय, परंतु या ठिकाणी मग इथे एज येताना दिसतोय आणि मग ते तिथून निघून जाताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय। आणि लीला विचारतोय कोण होता तो, आणि मग या ठिकाणी काही नाही विषय टाळताना दिसते, त्या माणसाचं वॉलेट पडलं होतं, आपण ते फिरायला गेलो होतो ना, हा तो माणूस तो होता आणि तोच इथं बसलेला बिचाराच्या बोटाला लागलं होतं, म्हणून मी रुमाल त्याला दिला आणि हे तू चांगल्यासाठी केले माहिती आहे, पण अशा अनोळखी व्यक्तींशी बोलू नको, खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, तुला अडचण येऊ शकते, तू काळजी घ्यायचा। तेव्हा त्याच्या बोटाला लागलं, म्हटलं मी मदत करायला नको का, असं ती बोलताना सुद्धा या ठिकाणी दिसते। आपण माणुसकी दाखवायला पाहिजे, ठीक आहे जाऊ दे, एजे म्हणतो। दुसऱ्या दिवशी या ठिकाणी रेवू आणि यश रूममध्ये या ठिकाणी बसलेले असतात आणि रेवू एक रेसिपी बघितलेली यूट्यूबला वगैरे दिसते आणि उद्या मी हीच रेसिपी ट्राय करते असं यशला बोलताना सुद्धा इथे दिसत आहे। परंतु या ठिकाणी या सगळ्या इथे त्यांच्या गप्पा गोष्टी चालू असताना तिच्या आईचा या ठिकाणी फोन येताना दिसतोय। फोन आल्यानंतर विचारते, काय झालं, अगं आई काय बोल ना, कशाला फोन केला, अरे तू तिकडून आली पण इथे काय तू फिरवलीसुद्धा नाही, माहेरी काय आठवण येते का नाही, का सासरीच रमली, असं ती बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते। आणि मग या ठिकाणी दोघांनी ती आपल्याला मस्त जेवायला बोलवताना दिसते, श्रीखंडपुरीचा भेद वगैरे सगळ्या गोष्टी करू, प्लीज येशील का, असं बोलताना ती आपल्याला इथे यशला आणि रेवतीला आपल्याला दिसते। तेव्हा चालेल, मला काही फारशी कामं नाही आहेत, जाऊ आपण, असं। तेव्हा ती यशला विचारते, आपण जायचं का, तेव्हा यश हो बोलतो। त्यानंतर मग ती कालिंदीला सांगते, हो आम्ही येतोय, ती खूप या ठिकाणी आपल्याला खुश होताना दिसते। उद्याच्या तयारीला लागते, थोड्या वेळाने सगळेजण मग तुम्हाला पाहायला मिळेल की इथे जेवायला बसले असतात। आणि मग रेवू या ठिकाणी बसलेले असताना दुर्गा विचारते, सगळं इथं करमतंय ना, आजी पण विचारतात, तेव्हा हो ती बोलताना या ठिकाणी दिसते। आणि थालीपीठ इथे नाश्त्याला वगैरे बनवले असतात, ते इथे खाताना दिसत आहेत। स्वयंपाक करायचा होता, मला दुर्गा वहिनीने मला करू दिला नाही, उद्या यश आणि मी सगळे जेवायला जाणार आहे आईकडे, असं ती बोलताना सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसते। हा ठीक आहे, छान जेवायला जा, एन्जॉय करा, असं बोलताना सुद्धा इथे दुर्गा या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे।
या दोघी मग दुर्गाकडे परत बघतात. दुर्गाला सांगण्याचा प्रयत्न करतात. ही सरस्वती आणि लक्ष्मी कालिंदीकडे जायचे, ती काय बोलणार ते. पण तेवढ्यात रेवू थांबते. रेवू म्हणते बघ थांब जरा. दुर्गा म्हणते ताई चालेल का, आणि मग विचारते वेगळा काही प्लॅन आहे का, असे असेल तर तसं सांग, असं यश म्हणतो. तिथं जाऊ. ताई म्हणते काही प्लॅन नाही आहे, रेवू तुझ्या आईने बोलवले ना जेवायला घरी, मग जावं बिंदास, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा तरी पण ती बोलते तुमचं काय काम की असेल तर आपण नंतर जाऊया. तेव्हा नाही नाही तुम्हाला जायचं असेल तर बिंदास जा, असं इथे दुर्गा वगैरे बोलताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसते. तेव्हा नाही म्हणते ही रेवू, तू नको, तुझ्या उगाच आईवडिलांनी एवढं बोलवलं आहे तर त्रास नको उगाच, तू जा, या ठिकाणी आपल्याला बोलताना इथे दिसत आहे. आणि इन्सिस्टसुद्धा ती या ठिकाणी आपल्याला करत आहे. आणि मग या ठिकाणी तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की इथे दुर्गाचा हा सगळा प्लॅन कट करताना असतो, गोड गोड बोलून काटा काढण्याचा. आणि मग इथे पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की दुर्गा किशोर तुमचं बोलणं आवडतंय मला, पण पटतंय पण मला, पण रेवू तुझ्या आईला सांग उद्या काही स्वयंपाक करू नका. आणि या ह्याच्यात पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की ही लीला या रेवतीला फोन करते आणि परत तसंच करते. ही स्वतः या ठिकाणी बडबड करत असते, पण या रेवतीला काही बोलूनच देत नाही. आपलं तेवढंच ती सांगत असते आणि ऐकायला या बिचारा रेवतीला लावत असते. आणि रेवू आता ऐकून घेत नाही, जराशी उदास होऊन जाते आणि म्हणते ताई नंतर फोन करते, मला काम आहे. आणि या ठिकाणी फोन ठेवून देताना दिसते. दुर्गा हे सगळं लांबूनच बघते. ताई एकटीच बडबडते आणि माझं काही ऐकूनच घेत नाही, आणि मी पण मजा केली होती पण आमचं कोणी ऐकूनच घेत नाही, असं या ठिकाणी ती एकटी बडबड करताना रेवती इथे दिसते सगळं. आणि हे दुर्गा ऐकत असते. आणि मग मस्त या ठिकाणी प्लॅन बनवायला लागते. दुसऱ्या दिवशी कालिंदीच्या घरी आपल्याला पाहायला मिळेल की सगळेजण जेवायला जाताना दिसतात. जेवणही पार्सल दुर्गाने मागवलेलं असतं, तिथे आलेलं असतं. बापरे, एवढं सगळं जेवण, आम्ही एका वेळेला एवढं जेवण बनवत नाही आणि कधीच एवढं जेवण आम्ही एकत्र जेवत नाही. हॉटेलवरती गेल्यावरती व्हेज थाळी मागवतो, पण हे सगळं एवढं जेवण मागवलं कोण संपवणार ते. दुर्गाताई या सगळ्यांची काय गरज होती. म्हणते आता आपण सगळे जेवायचे म्हटलं एवढं जेवण लागणारच ना. किशोर म्हणतो हो, जेवण झाल्यावरती एक गोड पदार्थ मागवणार आहे, त्यासाठी जरा पोटात जागा ठेवा. कारण ती म्हणते एवढं सगळं जेवल्यावरती पोटात काय जागा राहणार आहे, उरणारच नाही जागा. आणि दुर्गा म्हणते अजिबात काळजी करू नका, तुम्हाला आवडताना सगळं इंडियन मागवलं आहे. कालिंदीच्या मागच्या वेळेस आठवतं. दुर्गा विचारते काय झालं, तुम्ही कसला विचार करताय. किशोर पण विचारतो काय झालं, तुम्हाला काही वेगळं वाटते का, चिडून बोलतो. दुर्गा म्हणते नाही, मी चिडून वगैरे बोलत नाही आहे, उलट त्या दोघांच्या प्रेमाने मला हरवले. एवढी सगळी धडपड ही यशसाठीच करते आणि यशच्या सुखासाठी करते, असं या ठिकाणी दुर्गा बोलताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे. परंतु यामागं इथे दुर्गाचं वेगळंच नवीन कटकारस्थान शिजताना दिसतं आणि त्याच प्लॅनिंगनुसार ती या ठिकाणी गोड गोड बोलताना इथे आपल्याला आणि या ठिकाणी मग ते सगळे इथे जेवण करताना दिसत आहे. दुसरीकडे मात्र इथे लीला वगैरे खूप एन्जॉय करत असतात. आणि बेडवर आल्यानंतर तिथे या ठिकाणी हा एजे नसतो, पण तिथे तिला एक चिठ्ठी भेटायला दिसते. आणि तू ज्या क्षणाची वाट पाहत होते ना, तो क्षण आता जवळ आला आहे असं बोलताना दिसते. आणि त्याच्यावर तू साडी वगैरे घाल, खूप छान या ठिकाणी तयार हो, असं त्यामध्ये लिहिलं असतं. आणि या ठिकाणी तुझ्यासाठी कारही पाठवतोय, असं तो बोलतो. यानंतर तिला मात्र हे सगळं ऐकून खूप खुश होते. तिला असं वाटतं की आता माझी जी इच्छा आहे ती आता पूर्ण होताना या ठिकाणी दिसेल, अशी इच्छा होती आता. त्यामुळे बघू येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतं. अशाच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.